आपण पाहत आहोत रेडिएशन. त्याच्यामध्ये आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी बघितली होती. परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय असेल? द बॉडी व्हिच ॲब्सॉर्ब्स ऑल द अमाउंट ऑफ रेडिएट हीट इन्सिडेंट ऑन इट. जे हीट आहे ती हीट जेव्हा रेडिएशनच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होत असेल तर रेडिएशनच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला आपण रेडिएशन म्हणतो. आणि जी काय होत आहे, heat is transferred in the form of waves. The rays, the light energy coming from sun to the earth. सूर्यापासून पृथ्वीवरती एनर्जी काय आहे, सोलर एनर्जी आहे, is coming in the form of radiation, in the form of waves which is called radiation म्हणू शकतो आपण. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होणारी जी काही हीट आहे त्याला म्हणतो आपण रेडिएशन. तर त्याच्यामध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय? द बॉडी which absorbs all the amount of heat. जेव्हा एखाद्या बॉडीवरती हीट इन्सिडेंट होत असेल, हीट काय होत असेल, जेव्हा बॉडीवरती हीट इन्सिडेंट होत असेल बॉडी काय करते, काही हीट ॲब्सॉर्ब करते, काही हीट रिफ्लेक्ट करते आणि काही हीट ट्रान्समिट करते. आता रिफ्लेक्ट झालेली हीट, ट्रान्समिट झालेली हीट आणि ॲब्सॉर्ब झालेली हीट ते जर पाहिलं तर आता डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द बॉडी, बॉडीच्या सरफेसवरून किंवा बॉडीच्या नेचरवरून अलग अलग बॉडीची हीट ॲब्सॉर्ब करायची जी काही कॅपॅसिटी आहे ती अलग अलग असेल. म्हणजे त्याला आपण कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणू शकतो. आता ते जर आपण ब्लॅक बॉडी जर पाहिलं, परफेक्टली ब्लॅक बॉडी जर पाहिलं, परफेक्टली ब्लॅक बॉडी काय असायला पाहिजे, एखाद्या बॉडीवरती आपण हीट इन्सिडेंट केली, एखाद्या बॉडीवरती हीट आपण काय केली, इन्सिडेंट केली, ती बॉडी काय करत असेल, त्या बॉडीवरती आलेली पूर्णच्या पूर्ण हीट सपोज काय करत असेल, ॲब्सॉर्ब करत असेल, देन सच बॉडी इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्याच्यानंतर आपण इमिसिव्ह पॉवर पाहिलं. इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय असते, द अमाउंट ऑफ हीट इमिटेड बाय द बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया. एखाद्या बॉडीनं युनिट एरियामध्ये आणि युनिट टाइमसाठी इमिट केलेली काय हीट, म्हणजे ही काय असेल त्या बॉडीचा इमिसिव्ह पॉवर किंवा त्या बॉडीनं इमिट केलेली हीट म्हणू शकतो आपण. आणि त्याला रिप्रेझेंट करतो आपण आर. जर नॉर्मल बॉडी असेल तर त्या बॉडीचा इमिसिव्ह पॉवर म्हणजे त्या बॉडीची हीट इमिट करण्याची कॅपॅसिटी Q/AT. हीट इमिट Q म्हणजे हीट, A म्हणजे एरिया आणि T म्हणजे काय असेल टाइम. तर ही बॉडी काय करत आहे, Q एवढी हीट इमिट करत आहे A एवढ्या टाइम मध्ये, A एवढ्या एरियासाठी आणि T एवढ्या टाइम मध्ये. सपोज ती जर बॉडी काय असेल, परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल, परफेक्टली ब्लॅक बॉडीचा इमिसिव्ह पॉवर असते RT. आता आपल्याला काय करायचं आहे, किर्चॉफ्स लॉ पाहायचा आहे. आता किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन, आता किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन म्हणजे काय असेल, इट स्टेट्स दॅट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द कोएफिशिएंट ऑफ इमिशन इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. म्हणजे एखाद्या बॉडीच्या टेम्परेचर जर आपण कॉन्स्टंट ठेवलं, फिक्स जर ठेवलं, तर त्या बॉडीने ॲब्सॉर्ब केलेली हीट आणि त्या बॉडीने इमिट केलेली हीट काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. आता ॲब्सॉर्ब केलेली हीट जर काढायची ते आपण कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शनच्या फॉर्ममध्ये काढतो. आणि कोएफिशिएंट ऑफ इमिशन म्हणजे काय असते, कोएफिशिएंट ऑफ इमिशन म्हणजे काय असते, ऑर्डिनरी बॉडीचा इमिसिव्ह पॉवर आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीचा इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय असते, कोएफिशिएंट ऑफ इमिशन, त्याला स्मॉल ई रिप्रेझेंट करतो. इनडायरेक्टली आपण काय म्हणू शकतो, एखाद्या बॉडीची हीट ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आणि एखाद्या बॉडीची हीट इमिट करण्याची कॅपॅसिटी. आता काय होत आहे, द हीट इज ट्रान्सफर ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. दोन बॉडीमधली हीट ट्रान्सफर कशामुळे होते, जेव्हा दोन बॉडीमध्ये टेम्परेचर डिफरन्स असेल तर. आता सपोज आपण जर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर हीट बॉडीमधून बाहेर जाणार नाही किंवा हीट बॉडीमध्ये येणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली काय व्हायला पाहिजे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर the coefficient of absorption is equal to coefficient of emission of a perfectly black body. जर एखाद्या perfectly black बॉडीचा आपण टेम्परेचर जर फिक्स ठेवलं, कॉन्स्टंट ठेवलं, तर त्या बॉडीचा कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि त्या बॉडीचा कोएफिशिएंट ऑफ इमिशन काय असते, इक्वल असते. दॅट इज, त्याला आपण असं रिप्रेझेंट करू शकतो, कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजे स्मॉल e असते आणि कोएफिशिएंट ऑफ इमिशन म्हणजे काय असेल, स्मॉल e असेल. आता हे आपल्याला काय करायचं, थेरॉटिकली प्रूव्ह करायचं. आपण काय करतो, कन्सिडर टू बॉडीज. ग्रुपमध्ये स्टेटमेंट जर विचारलं, कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ इमिशन ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कन्सिडर टू बॉडीज इन ॲन युनिफॉर्म टेम्परेचर एन्क्लोजर. आता टेम्परेचर, युनिफॉर्म टेम्परेचर एन्क्लोजर म्हणजे काय, ज्या बॉक्स आहे की ज्या बॉक्सच्या अंदर काय होणार नाही, बाहेरची हीट आहे ती बॉक्सच्या अंदर येणार नाही किंवा अंदरची हीट आहे ती काय जाणार नाही, बॉक्सच्या बाहेर जाणार नाही. म्हणून त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म टेम्परेचर एन्क्लोजर. जसं आपण थर्मस फ्लाइट्स असते त्या प्रकारे म्हणू शकतो आपण. कन्सिडर टू बॉडीज, ऑर्डिनरी बॉडी O and perfectly black body B in a uniform temperature enclosure.
एका युनिफॉर्म टेम्परेचर एक्सपोजर मध्ये आपण दोन बॉडी कन्सिडर केली, एक आहे ऑर्डिनरी बॉडी O आणि एक आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी B. आता काय करायला पाहिजे, लेट Q be the amount of heat incident on both bodies. आता दोन बॉडीज कन्सिडर केल्यानंतर काय होईल, काही वेळेनंतर दोन्ही बॉडीचे टेम्परेचर काय राहील, सेम राहील. आफ्टर सम टाइम द टेम्परेचर ऑफ बोथ बॉडीज O and B remains same. काही भले स्टार्टिंगला आपण जर कन्सिडर केलं दोन बॉडीचे टेम्परेचर अलग अलग असेल, पण काही वेळेनंतर काय होईल, दोन्ही बॉडीचे टेम्परेचर सेम होईल आणि जेवढं टेम्परेचर त्या बॉक्सच्या अंदरचं आहे तेवढं टेम्परेचर व्हायला पाहिजे. लेट Q be the amount of heat incident on both bodies. दोन्ही बॉडीवरती पास होणारी जी हीट आहे ती सपोज Q आहे, म्हणजे दोन्ही बॉडीवरती आपण सेम हीट काय करतो, पास करतो. लेट A be the coefficient of absorption, E be the coefficient of emission, and R be the emissive power of ordinary body. स्मॉल a म्हणजे ऑर्डिनरी बॉडी म्हणजे O वाल्या बॉडीचा काय आहे, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आहे. स्मॉल e म्हणजे कोएफिशिएंट ऑफ इमिशन म्हणजे ऑर्डिनरी बॉडी काय करत आहे, किती हीट इमिट करत आहे तो म्हणजे त्या बॉडीचा कोएफिशिएंट ऑफ इमिशन. आणि r म्हणजे काय असेल, r म्हणजे त्या बॉडीनं पर युनिट टाइम पर युनिट एरिया मध्ये इमिट केलेली हीट म्हणजे इमिसिव्ह पॉवर त्याला म्हणतो आपण. तर ऑर्डिनरी बॉडीचा इमिसिव्ह पॉवर सपोज r आणि r सफिक्स b विथ द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडीचा इमिसिव्ह पॉवर असेल r सफिक्स मध्ये आपण b देतो, b म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन केस मध्ये बघायचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या बॉडीने म्हणजे ऑर्डिनरी बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली हीट आणि ऑर्डिनरी बॉडीने इमिट केलेली हीट, आणि नंतर मग आपण ब्लॅक बॉडीने इमिट केलेली हीट आणि ब्लॅक बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली हीट. आता काय करायला पाहिजे, heat absorbed by ordinary body O equal to काय करायला पाहिजे, ऑर्डिनरी बॉडी O ने ऍब्सॉर्ब केलेली हीट. आता ही आपली जनरल बॉडी आहे आणि जनरल बॉडी असल्यामुळे त्या बॉडीवरती येणारी काही पूर्ण हीट ऍब्सॉर्ब करणार नाही. मग सपोज आपण काय पाहिलं, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन मध्ये पाहिलं टोटल बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली हीट आणि बॉडीवरती इन्सिडेंट झालेली हीट म्हणजे काय असते, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन असते. तर बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली हीट जर काढायची आहे तर कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन मल्टिप्लाय बाय टोटल हीट इन्सिडेंट. तर ऑर्डिनरी बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली हीट काय व्हायला पाहिजे, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन मल्टिप्लाय बाय टोटल बॉडीवरती इन्सिडेंट झालेली हीट. तर कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन तर स्मॉल a आणि दोन्ही बॉडीवर सेम हीट आपण काय करतो इन्सिडेंट करतो, ते म्हणजे Q. तर हे व्हायला पाहिजे हीट ऍब्सॉर्ब बाय ऑर्डिनरी बॉडी O पर युनिट टाइम पर युनिट एरिया मध्ये इमिट झालेली and heat emitted by ordinary body O per unit time per unit area. आता ऑर्डिनरी बॉडी ला पर युनिट टाइम पर युनिट एरिया मध्ये आपण काय केलं, ऍब्सॉर्ब केलेली हीट काढली. आता ऑर्डिनरी बॉडी ला पर युनिट टाइम पर युनिट एरिया मध्ये लॉस केलेली हीट किंवा इमिट केलेली हीट म्हणजे काय व्हायला पाहिजे, की त्या बॉडीचा इमिसिव्ह पॉवर व्हायला पाहिजे. इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय, ज्याला कॅपिटल आर ने रिप्रेझेंट करतो आपण. बॉडीनं पर युनिट टाइम पर युनिट एरिया मध्ये इमिट केलेलं हीट Q/80 असं लिहितो आपण जनरल मध्ये. तर ऑर्डिनरी बॉडीने इमिट केलेली हीट म्हणजे त्या ऑर्डिनरी बॉडीचा काय व्हायला पाहिजे, इमिसिव्ह पॉवर व्हायला पाहिजे आणि तो असेल तुमचा कॅपिटल R. बट फॉर इक्विलिब्रियम ही जी ऑर्डिनरी बॉडी आहे त्या टेम्परेचर एक्सपोजर मध्ये असल्यामुळे त्या बॉडीचं टेम्परेचर चेंज होणार नाही आणि बॉडीचं टेम्परेचर चेंज होणार नाही जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्या बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली हीट आणि इमिट केलेली हीट काय व्हायला पाहिजे, सेम व्हायला पाहिजे. बट फॉर इक्विलिब्रियम किंवा टेम्परेचर ऑफ बॉडी इज कॉन्स्टंट, बॉडीचं टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे आणि बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे काय व्हायला पाहिजे, हीट ऍब्सॉर्ब इक्वल टू हीट इमिट व्हायला पाहिजे. बॉडीने केलेली ऍब्सॉर्ब केलेली हीट आणि बॉडीने इमिट केलेली हीट, ऍब्सॉर्ब केलेली हीट होती A * Q इक्वल टू बॉडीने इमिट केलेली हीट होती R आणि हा आपल्याला एक इक्वेशन मिळत आहे. इक्वेशन नंबर 1 आपण काय घेतलं, एक ऑर्डिनरी बॉडी आहे, एक परफेक्टली ब्लॅक बॉडी, दोन बॉडी कन्सिडर केलं. आणि ऑर्डिनरी बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली हीट म्हणजे कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन मल्टिप्लाय बाय टोटल हीट इन्सिडेंट ऑन हीट. सिमिलरली हीट इमिटेड बाय द ऑर्डिनरी बॉडी O per unit time per unit area
इक्वल टू काय व्हायला पाहिजे इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी बट टेम्परेचर ऑफ बॉडी इज कॉन्स्टंट बॉडीचा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून काय व्हायला पाहिजे हीट ऍब्सॉर्ब इक्वल टू हीट इमिट बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली हीट आणि बॉडीने लॉस केलेली किंवा इमिट केलेली हीट सेम असेल म्हणून A * Q इक्वल टू R सेम परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी हीट ऍब्सॉर्ब बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी B बाय बॉडी B परफेक्टली ब्लॅक बॉडी B ना ऍब्सॉर्ब केलेली हीट म्हणजे काय व्हायला पाहिजे परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या कॉन्सेप्ट मध्ये आपण बघितलं होतं एखाद्या बॉडीवरती इन्सिडेंट झालेली हीट काय करत असेल ती बॉडी पूर्णच्या पूर्ण जर ऍब्सॉर्ब करत असेल तर ती म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी आता Q एवढी हीट आपण काय करत होतो दोन्ही बॉडीवरती पास करत होतो तर ती जेवढी हीट त्या बॉडीवरती आली तेवढी हीट काय करेल ऍब्सॉर्ब करेल म्हणून हीट ऍब्सॉर्ब बाय द परफेक्टली ब्लॅक बॉडी B पर युनिट टाइम पर युनिट एरिया इक्वल काय असायला पाहिजे Q असायला पाहिजे and heat emitted by perfectly black body B per unit time per unit area perfectly black body ने इमिट केलेली हीट per unit time per unit area मध्ये काय असेल त्या perfectly black body चा इमिसिव्ह पॉवर असेल आणि त्याला देतो आपण R पर दोन्ही बॉडी काय होत्या एका युनिफॉर्म टेम्परेचर मध्ये असल्यामुळे दोन्ही बॉडीचे टेम्परेचर सेम राहील बाहेरची हीट अंदर येत नाही किंवा अंदरची हीट बाहेर जात नाही आणि म्हणून काय व्हायला पाहिजे परत बट temperature of body is constant आणि म्हणून काय व्हायला पाहिजे हीट इमिटेड किंवा हीट ऍब्सॉर्ब इक्वल टू हीट इमिटेड इमिट केलेली हीट आणि ऍब्सॉर्ब केलेली हीट काय असायला पाहिजे सेम व्हायला पाहिजे आता बॉडीने हीट ऍब्सॉर्ब केली Q आणि बॉडीने हीट इमिट किती केली R सफिक्स B एवढी हे मिळालं समजा आपल्याला इक्वेशन नंबर 2 इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ऑब्झर्व केलं AQ इक्वल टू R आणि Q इक्वल टू RB इक्वेशन 1 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केला आपण डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2 इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड केलं तर दोघांचे लेफ्ट हँड साइडचे डिवीजन होईल आणि दोघांचे राइट हँड साइडचे डिवीजन म्हणजे काय करायला पाहिजे फर्स्ट इक्वेशनचं लेफ्ट हँड साइड होतं A * Q अपॉन सेकंड इक्वेशनचं लेफ्ट हँड साइड आहे Q इक्वल टू याच्या राइट हँड साइड मध्ये होतं R अपॉन याच्या सेकंडच्या राइट हँड साइड मध्ये RB इथलं Q कॅन्सल म्हणजे व्हॅल्यू कोणती मिळते आपल्याला व्हॅल्यू कोणती मिळत आहे A लेफ्ट हँड साइडला उरलं A इक्वल टू राइट हँड साइडला उरलं R अपॉन RB आता R म्हणजे काय होतं ऑर्डिनरी बॉडीचा इमिसिव्ह पॉवर आणि R सफिक्स B म्हणजे काय होता परफेक्टली ब्लॅक बॉडीचा इमिसिव्ह पॉवर अँड द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ऑर्डिनरी बॉडीचा आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीचा जो इमिसिव्ह पॉवर आहे हीट इमिट करण्याची काही कॅपॅसिटी यांचा रेशो म्हणजे काय असते कोएफिशिएंट ऑफ इमिशन असते म्हणून बट R अपॉन RB इक्वल टू काय असेल कोएफिशिएंट ऑफ इमिशन जे आपण स्मॉल मीटर रिप्रेझेंट करतो आणि ही व्हॅल्यू म्हणजे काय व्हायला पाहिजे देअरफॉर A इक्वल टू B करू शकतो आपण म्हणजे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ इमिशन आणि हे आहे तुमचं किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन